नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने आणण्यात आली? तर 16व्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने आणण्यात आली. त्यानंतर 17वा प्रश्न, राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत 9 कलमे कोणती? तर ती कलमे आहेत कलम 343 ते कलम 351. यामधील कलम 343 हे संघराज्याची राज्यभाषा हिंदी असेल असे आहे. त्यानंतर महत्वाचे कलम म्हणजे 350A. यामध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आणि त्यानंतरचे कलम आहे कलम 351. यामध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. त्यानंतर 18वा प्रश्न, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर अशी मागणी ही लॉर्ड लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे 1940 मध्ये मान्य करण्यात आली. 19वा प्रश्न, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 या कालावधीमध्ये लंडनमध्ये डॅडॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. तर अशा एकूण 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. पहिली परिषद 1930 मध्ये, दुसरी 1931 आणि तिसरी परिषद 1932 मध्ये घेण्यात आली. या परिषदांमधील 2 महत्वाचे करार आहेत. एक म्हणजे गांधी आर्यविन करार, जो 1931 मध्ये झाला होता. तो गांधी आणि आर्यविन या दोघांमध्ये झाला होता. आणि दुसरा करार आहे पुणे करार. पुणे करार हा 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. B.R. आंबेडकर यांमध्ये झाला होता. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅडॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते आणि देशाची कार्यकारी सत्ता विचारल्यास ती राष्ट्रपतीकडे असते. तर राज्यपालाशी संबंधित कलम कोणते? तर कलम 153 हे राज्यपालाशी संबंधित आहे. यांमध्ये राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतील असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्याशी संबंधित कलम कोणते? तर कलम 164 हे मुख्यमंत्र्याशी संबंधित कलम आहे. यामध्ये राज्यपाल हे मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील असे म्हटले आहे. आता मंत्रिमंडळाशी संबंधित कलम कोणते? तर कलम 163 हे मंत्रिमंडळाशी संबंधित कलम आहे. यामध्ये राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल असे म्हटले आहे. त्यानंतर आपल्याला जोडे जुळवा प्रश्न आहे. बंदी प्रत्यक्षीकरण हे अटकेची कायदेशीरता तपासण्यासाठी बंदी प्रत्यक्षीकरण हा आदेश काढला जातो. तर परमादेश हा एखाद्या अधिकाऱ्यास कार्य करत नसल्यास अधिकाऱ्यास तो कार्य करण्याचा आदेश दिला जातो. त्यानंतर अधिकार पुच्छा, यामध्ये पदाची कायदेशीरता तपासली जाते. आणि उत्प्रेक्षण म्हणजे खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे याच्याशी संबंधित. ही सर्व आदेश सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय दोन्ही मार्फत काढले जाऊ शकतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर निवडणूक निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून तर नाही, निवडणूक जाहीर झालेल्या दिनांकापासून तिच्या निवडणुकीच्या नंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. तर आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. ती निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून कोणतीही ग्रामपंचायत 5 वर्षापर्यंत अस्तित्वात असते. 23वा प्रश्न, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
स्वरसिंग समितीने 8 कर्तव्यांच्या शिफारस केल्या होत्या, पण त्यानंतर 10 कर्तव्येही समाविष्ट करण्यात आली. कितव्या घटनादुरुस्तीनुसार? तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार 10 कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आणि त्यानंतर 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार त्यामध्ये 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? ग्रामपंचायतच्या निधीचा योग्य वापर करणे हे आहे. ग्रामसभेचा अहवाल तयार करणे हे पण आहे. शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे तर हे पण आहे. म्हणजे वरील तिन्ही कामे ही ग्रामसेवकाची आहेत. आपले योग्य उत्तर कोणतं असेल तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. कोणत्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केलेच गेले? आताच पाहिल्याप्रमाणे 86व्या घटनादुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्य हे नंतर समाविष्ट करण्यात आले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.